गावात येऊन आरती करण्याचा मान मिळाला त्याबद्दल तुमचे मनापासून अगोदर कौतुक करतो. आता जास्त बोलणार नाही कारण उद्या त्याला पोषणला बसायचं. त्यामुळं 2-3 दिवस अगोदर 4-5 दिवस अगोदर खरं तर आराम करायचा असतो. परंतु एक बीडच्या बांधवानं खूप आग्रह धरला म्हणून आम्ही आज बीडला गेलोत. म्हणलं 1-1.5 घंट्यात वापस येऊ. मराठीचे पोट्टे कलाकार तिकडे एक गणपती झाला की दुसरा ते म्हणा ह्या इथंच आहे. ह्या इथं म्हणता 7 वाजले ते बीडातच आम्हाला, म्हणून इकडे यायला उशीर झाला. तरी इतक्या पावसात तुम्ही थांबलात. मला माहिती तुमच्या लेकराला आवश्यक आरक्षण आहे आणि त्यासाठी तुम्ही पावसाचा आणि चिखलाचा विचार करत नाहीत म्हणून इथं जमलेला आहे. शेवटी ते तुमचं स्वप्न साकार होणार आहे. त्याशिवाय आपली माघार नाही. कितीही संघर्ष करायचा वेळ आला, कितीही खेटायची वेळ आली तरी खेटणार आहेत. परंतु गाव सगळे निघाल्याशिवाय, सगळ्याला आरक्षण मिळाल्याशिवाय हालाला थांबणार नाही. तुमचं गाव निघालं ना? कोण म्हणलं ते पूर्ण? थोडं होणं भागलं राव तुमचं. आमचं काहीच निघा ना, कोपरा निघा ना. कोणत्या आडनावाच निघाले? मस्के गणवत मग खाली काय राहिले? मोठं काय पाटील आता या 2-3 आडनावाचे लय मोठे लोक दिले. इथं एखादं निघालं तर अर्ध गाव येतं. कारण प्रक्रिया तशी आहे. एक जरी नोंद निघाली तरी सगळ्या आडनावाचे लोक त्याच्यात येत आहेत. तर अर्ज करावे लागते ते करा. आज मी भिडलो होतो, त्या ठिकाणी चर्चा झाली. काही लोकांनी आपले अर्जच केले नाहीत. आणखी ज्याची नोंद निघाली त्या आडनावाच्या सगळ्या लोकांना अर्ज करायला पाहिजे की मला प्रमाणपत्र द्या म्हणून. आपल्या लोकांनी अर्जच नाही केले. आणखी प्रमाणपत्र निघतील कसे? आणि ज्यावेळेस तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे किंवा कुठं नोकरी लागायचं त्यावेळेस तुम्ही म्हणताय माझं प्रमाणपत्र निघालं नाही. तुम्ही जर अर्जच केले नाही तर प्रमाणपत्र निघणार कसे? किमान इथून तरी लक्षात असू द्या आता. आणि चॅनलच्या माध्यमातूनही मी महाराष्ट्रातल्या मराठ्यांना सांगतो, ज्यांच्या नोंदी निघाल्यात त्या आडनावाच्या सगळ्या बांधवांनी अर्ज करा. गाफील राहू नका. कारण एका नोंदीवरती 500पेक्षा जास्त प्रमाणपत्र निघाले. मग तुमच्या इथं जर एका आडनावाचं निघालं तर त्या आडनावाचा एक माणूससुद्धा शिल्लक न राहायला पाहिजे. ही एकमेकाची खबरदारी आपण एकमेकांना घेत चला. नसतं असं होतंय. मला असं वाटतंय एकाची नोंद निघाली की ते बाकीच्याला सांगतच नाही. त्याच्या हातात प्रमाणपत्र पडलं की ते अंधारवली येते आणि घरात बसते. ती प्रक्रिया सुद्धा सांगत नाही. हे बघा, पाया पुरतं नका बघू. सगळ्यांचं कल्याण होईल असं मार्गदर्शन एकमेकाला करा. इथून पाठीमागं तेच झालं. एक सुधारला त्याने दुसऱ्याला सांगितलं नाही. एकमेकाला सुख दुःख आलं, एकमेकाच्या मध्ये गेले नाही. आता इथून पुढे हे प्रकार नाही होऊ द्यायचे. एकाची नोंद निघाली सगळ्यांना सांगायचं तू अर्ज कर, माझी नोंद निघाली. त्याला कळत नसेल कारण आपले काही शेतकरी बांधव आहेत त्यांना नाही कळत अर्ज कसे करायचे, नोंद कशी सापडायची. हे काम आपण एकमेकाला शिकवा. बाकीचे मागून येऊन पुढे गेलेत. आता एकमेकाला शिकवा कारण ते आयुष्याचं आहे. ते शेकडो पिढ्या आरक्षण टिकणार आहे तुम्हाला. त्यामुळे एकमेकाला सांगा. आणि ज्यांच्या कोणाच्या नोंदीच निघत नाहीत त्यांनी आपल्या प्रत्येक गावात पोलीस पाटील आहेत, त्यांच्याकडे काय रेकॉर्ड येते तपासा. त्याच्या पलीकडे निघत नसेल तर राक्षस भवनला जाऊन तपासा. आणि तिसरं काम, आपल्या आजोबा बंजोबाच्या पेट्या आहेत आपल्या घरात. त्या पेट्यात लय मोठं गाव आहे. म्हणजे पैशाचं नाही, सगळे लगेच उद्या बात्या करता. त्याच्यामध्ये कागद आहेत जुने. ते काही राष्ट्र आहेत, कोणाच्या 5 रुपयाचे आहेत, कोणाच्या 2 रुपयाचे, कोणाची 1 रुपयाची, पूर्वीचे. त्याच्यात सुद्धा नोंदी आहेत. म्हणजे आपला खजिना आपल्याच घरात पण आपल्याला माहीत नाही. ते पण शोधा. असे बरेचसे प्रकार आहेत. ते सगळे शोधत चला. जुन्या नोंदी, जुना आपला रेकॉर्ड कुठं होता. जास्तीत जास्त राक्षस भवनला खूप सापडत आहे.
खूप जणांचे सापडले. म्हणजे महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यातले रेकॉर्ड जास्तीत जास्त राक्षस मुलं सापडले. त्यामुळे त्यामध्येही राहा आणि कोणाच्या नाहीत निघाले तर सगळ्या स्वरीची अंमलबजावणी व्हायची. त्यात सगळेच मराठी येणार. त्यासाठी त्यांची हालचाल चालली असं म्हणते. आता काय चाललंय त्यांचे त्यांनाच माहिती. उद्या उपोषण सुरू झाल्यापासून उघडं पडल नेमकं काय करतायत. देणार आहेत की नाही. पण जास्तीचं पुन्हा सांगतो की उपोषणाला बसायचं असल्यावर फिरायचंच नसतं, पण बोलायचं तर लगेचच नसतं. पण आता मागं कोण रे रेकॉर्ड तपाशी तो काय मागं मागच्या गुळगुळीचं 100% प्रमाणपत्र निघलं असं. कारण त्या देणं घेणं राहिलं आता पुढच्याच त्याचं भागलं. आपलं उद्यापासूनचं आंदोलन सुरू होत आहे, त्यामुळे जास्तीचं बोलत नाही. पण ही लढाई आरक्षणासाठी एवढंच सांगतो आणि थांबतो. धन्यवाद सगळ्या.